जय शंभो, जय शिवा. This is Basveshwar Kadgavkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic. So today's video is going to very significant, spiritual and interesting. That's why don't skip the video and watch whole video. Okay? And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon, then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Now let's start today's topic, that is 16 arts ऑफ श्रीकृष्ण. मित्र हो, आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी आणि बुद्धिदाता गणेशजी यांना प्रथम वंदन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करणार आहोत. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता असा गौरीनंदन गणेशजी यांना वंदन करून आणि देवादिदेव महादेवजी या सृष्टीचे रचयिता, सर्वेसर्वा, त्रिकाल स्वामी असे जे आहेत, सर्व गुणांनी युक्त या सृष्टीचे निर्माण करता महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करणार आहोत. आजचा टॉपिक आहे श्रीकृष्ण अँड हिज 16 आर्ट्स, म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांच्या 16 कला. कला म्हणजे गुण. इथं कलाचा अर्थ काय होतो? गुण. त्यांच्या अंगी असलेले गुण म्हणा किंवा सद्गुण म्हणा. तर श्रीकृष्ण हे 16 गुणांनी युक्त, म्हणजे जितके गुण पृथ्वी तलावर उपलब्ध आहेत किंवा त्रिखंडात उपलब्ध आहेत, हे सर्व गुण श्रीकृष्णांच्या अंगी होते. म्हणजे पूर्ण गुण, पूर्ण भगवान ईश्वराच्या अंगी जितके गुण असतात ते सर्व गुणांनी युक्त असे श्रीकृष्ण होते. तर श्रीकृष्ण हे 16 गुणांनी युक्त असे होते. तर ते कोणकोणते गुण आहेत? आणि श्रीकृष्णांचाच राम हा अवतार सुद्धा श्रीकृष्णजीचाच आहे, त्रेतायुगामध्ये झालेला रामजीचा. परंतु रामजीच्या अंगी किती गुण होते? 12 गुण होते. मग त्यांचाच अवतार असून त्यांना 12 गुण आणि श्रीकृष्णांना 16 गुण, म्हणजे 12 4 गुणांनी जास्त. म्हणजे श्रीकृष्णजी यांना 4 गुण का जास्त होते आणि रामजी यांना 12च गुण का होते, याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, श्रीकृष्ण हे 16 कलाने युक्त होते. कारण श्रीकृष्ण हा
पूर्ण अवतार आहे. पूर्ण भगवान अवतार म्हणजे पूर्ण अंश 16च्या 16 गुणांनी युक्त असा अवतार आहे. कारण कंस, जरासंध यांचा वध करण्यासाठी आणि कंसाच्या पत्रिकेमध्ये एका ईश्वरतुल्य किंवा भगवान तुल्य माणसाकडून भगवान म्हणजे ईश्वराकडून तुझा वध होईल असे त्याच्या विधिलिखित होते. आणि जरासंधाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या हातून नाही तर अगदी ईश्वरीय तुल्य किंवा ईश्वरच याच्या हातूनच तुझा वध होईल, दुसऱ्या कोणाकडूनही होणार नाही असं त्याच्या पत्रिकेत होतं. आणि त्या विधिलिखित सत्य उतरण्यासाठी श्रीकृष्णजींना जन्म घेऊन कंस जे त्यांचे मामाश्री आहेत यांचा वध आणि जरासंध यांचा सुद्धा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने 16 गुण युक्त असा पूर्ण अवतार घेतलेला आहे. म्हणून श्रीकृष्ण यांना 16 कला त्यांच्या आहेत अवगत किंवा 16 गुण आहेत त्यांच्यात. आणि रामजी आणि आणखी एक श्रीकृष्ण हे म्हणजे चंद्राच्या जसे 16 कला आहेत, चंद्राला सुद्धा 16 कला असतात आणि दररोज ते कलेकलेनं असं बदलत असतो. आणि चंद्र ही मनाची अवस्था आहे. आपल्या मनात सुद्धा असे दररोज वेगवेगळ्या विचार येत असतात त्या कलेप्रमाणे. आणि सर्वसामान्य माणसामध्ये 5 गुण अवगत असतात. श्रीकृष्णजींना 16 कलांनी युक्त होते, रामजी 12 कलांनी होते आणि आपण सर्वसामान्य माणसामध्ये 5 गुण असतात. आणि जे असामान्य कर्तृत्व करणारे आपल्यात सुद्धा जे श्रेष्ठ अशी आत्मे किंवा मनुष्यात्मे असतात त्यांच्यामध्ये 7 ते 8 गुण युक्त असतात. जसे की सुभाषचंद्र बोस किंवा रामकृष्ण परमहंस किंवा आत्ताच्या युगातील म्हणलं तर आदिनाथ योगीजी, जे आता UPचे CM आहेत ते, किंवा नरेंद्र मोदीजी जे आपले पंतप्रधान आहेत, हे 8 गुणांनी युक्त असे आहेत. म्हणजे मानव आणि ईश्वराच्या मधली जी अवस्था आहे या अवस्थेत म्हणजे देवता अवस्थेत प्राप्त झालेले. देव आणि माणसाच्या मधली अवस्था म्हणजे देवता अवस्था. तर देवता तुल्य असे जे आत्मे आहेत हे आदिजी आणि मोदीजी आता लेटेस्ट युगामधले. आणि रामजींना 12 गुण का, तर रामजी हे सूर्यवंशी आहेत आणि सूर्याच्या 12 कला असतात. 12 कलेनं तो बदलत असतो, म्हणून रामजींना 12 गुण आहेत. शिवाय रावण ज्याचा वध करण्यासाठी रामजींचा जन्म झालता किंवा प्रभू रामचंद्रांचा जन्म झालता, या रावणाच्या पत्रिकेत एका मनुष्याकडून तुझा वध होईल असे विधिलिखित होते. म्हणून राम हे मनुष्यरूपी अवतार आहेत, देवाचाच अवतार परंतु मनुष्याचं रूप घेऊन किंवा आपल्यासारखा सर्वसामान्य माणसाचा अवतार घेऊन. त्यामुळं त्यांना मनुष्याच्या अंगी गुण वाढले तर किती वाढतील, 8, 10 किंवा 12, त्याच्या पलीकडे वाढणार नाही. 12 गुणाच्या वर जर गेलं तर तो देव होईल. मग म्हणून रामजींना 12 गुण आहेत किंवा 12 कलांनी युक्त असे रामजींचा अवतार आहे. आणि श्रीकृष्णजीचा अवतार हा 16 गुणांनी युक्त आहे. ओके. आता 16 जे गुण आहेत श्रीकृष्णजीचे ते कोणकोणते आहेत, गुण म्हणा किंवा कला म्हणा. श्रीकृष्णांच्या अंगी 16 कलेने युक्त आहेत श्रीकृष्ण. तर पहिली कला कोणती आहे त्यांची, श्रीसंपदा. श्रीसंपदा ही त्यांची पहिली कला आहे. श्रीसंपदा म्हणजे काय, सर्व जगात मन, वचन, कर्म या कर्मानं श्रेष्ठ किंवा कर्मानं सुद्धा सावकार, श्रीमंत, ज्याचं मन श्रीमंत आहे, जो धनाढ्य आहे, ज्यांच्याकडे संपत्ती, मनाची संपत्ती आहे, वचनाची संपत्ती आहे, कर्म म्हणजे त्यांचं कर्माची संपत्ती आहे, असा तो सर्व गुणयुक्त सामर्थ्यशाली, समृद्ध, सामर्थ्यशाली, पुन्हा संपदावान, धनसंपदावान, ज्याच्याकडे श्री म्हणजे लक्ष्मी आहे, साक्षात लक्ष्मी ज्याच्याकडे आहे,
ज्याच्याकडे सगळ्या कलायुक्त आहेत, ज्याच्याकडे सगळी संपत्ती, जगात जितकी संपत्ती आहे त्याच्यापेक्षा 9 कोट नारायण, ज्याच्याकडे पूर्ण संपत्तीचा साठा आहे, म्हणजे जितकी म्हणून संपत्ती आहे त्याचा सगळ्यांचा धनी असा तो श्रीकृष्ण. म्हणून पहिला गुण कोणता आहे? श्री संपदा, म्हणजे सगळी जगातली संपत्ती ज्याच्याकडे आहे, सगळ्या संपत्तीचा धनी जो आहे, फक्त संपत्तीचाच नाही तर मनाने सुद्धा त्याचप्रमाणे श्रीमंत ज्याचं मन आहे, ज्याचं वागणं श्रीमंत आहे, जो धनानी मनानी कर्तृत्वानी श्रीमंत आहे, असा श्री सर्व गुण संपन्न म्हणजेच श्री संपदा गुण हा पहिला गुण. दुसरा गुण कोणता आहे? भूसंपदा, म्हणजे त्रिलोक्याचा स्वामी. सगळं तिन्ही लोक म्हणजे भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक हे तिन्ही लोकांचा स्वामी जो धनी आहे. सगळ्या भूखंडावर ज्याचं वर्चस्व आहे, सर्व भूखंड ज्याच्या ताब्यात आहे, सगळ्यांचा जो मालक आहे, सगळ्यावर जो अधिराज्य करतो असा श्रीकृष्ण. म्हणून दुसरा गुण कोणता आहे? भूसंपदा. श्रीकृष्णजींचा तिसरा गुण कोणता आहे? कीर्ती, ज्याची कीर्ती अजरामर आहे, कीर्तिवान म्हणजे फेमस सगळीकडं, म्हणजे ज्याची कीर्ती धैर्यानं तो धैर्यशील आहे, युद्धात तरबेज आहे, बुद्धीत चलाक आहे, न्याय निवडण्यात न्याय पंडित, कायदे पंडित आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे, कुटुनीती म्हणजे कोण्या वेळेला काय युद्ध रणनीती आखायची त्यांच्याकडं नॉलेज आहे. शिवाय युद्धनीती आहे, युद्ध कौशल्य आहे, पुन्हा शिष्टाई करण्याचा गुण आहे. शिष्टाई म्हणजे एकमेकात तह करण्याचा गुण आहे. हे सगळे गुणांची कीर्ती ज्याची अजरामर आहे, त्रिखंडात ज्यांचं नाव घेतलं जातं, अशी कीर्तिवान असा श्रीकृष्ण. म्हणून कीर्ती हा तिसरा गुण. चौथा गुण कोणता आहे श्रीकृष्णजींचा? मन संमोहन, म्हणजे श्रीकृष्णांच्या सानिध्यात कुणीही आला की ते आपलेशी करत. त्यांची वाणीवर सरस्वतीचं, त्यांच्या जिभेवर सरस्वती नांदत होती किंवा सरस्वतीचं अधिराज्य होतं. त्यांची वाणी इतकी मिठास गोड होती, ऐकतच राहावं वाटायचं. अगदी शत्रू जरी आला आणि शत्रूला त्यांनी एखादी गोष्ट सांगितली, भले तो शत्रू जरी असला तरी श्रीकृष्णाची सांगण्याची पद्धत, सांगण्याची शैली, आत्मीयता आणि त्याचं मन जिंकण्याची कला, ते शत्रू जरी असला तर ते त्यांचं ऐकतच असत. म्हणजे सुदबुद खोई अशी अवस्था व्हायची, कारण श्रीकृष्णांच्या वाणीत जो गोडवा होता. म्हणून आता श्रीकृष्णानं बासुरी वाजविल्यावर कसं सगळ्या गोवळणी अगदी देह भान हरपून, तर श्रीकृष्णाची वाणी इतकी मिठास गोड होती आणि श्रीकृष्णानं अगदी बासुरी जरी वाजवली तरी गोवळणी मंत्रमुग्ध व्हायच्या. सर्व काम जिथल्या तिथं सोडून अगदी त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेनं धावत पळत सुटायच्या, कारण त्यांच्या बासरीचा जो आवाज होता इतका कर्णमधुर होता, म्हणजे सुदबुद विसरून जायचे सगळेजण. म्हणजे आपलं देहभान सगळं विसरणार आणि आपण संमोहित अवस्थेत, जसं संमोहन झालेलं, जसं तो संमोहन करणारा जसा ऑर्डर देतो तो मनुष्य समोरचा करतो, अगदी तसं व्हायची अवस्था. म्हणजे देहभान विसरून मंत्रमुग्ध व्हायचं. ते बासरी वाजले की अगदी गवळणीची अवस्था कशी व्हायची? तूने प्रीत जो मुझसे जोडी, मैंने लोग लाज सब छोड़ी, मन की नगरी में हलचल हुई रे, मन की नगरी में हलचल हुई रे, मैं राधा तू मोहन, मेरे दिल की तू धडकन, असं काहीतरी गीत आहे बघा. म्हणजे तू अशी बासुरी वाजवली की आम्ही देहभान विसरून जातो आणि तुझ्या त्या बासुरीच्या आवाजाच्या दिशेनं आम्ही अगदी पळत सुटतो, अशी अवस्था होते. तर संमोहित कला म्हणजे कुणीही त्यांच्या सानिध्यात आला, अगदी शत्रू जरी आला तरी त्याला प्रेमाने ते त्याच्या वाणीनं, मधुर वाणीनं जिंकून घेत आणि त्याच्या मनावर आपल्या मताचा म्हणजे त्यांचं जे मत आहे किंवा त्यांच्या विचाराचा पगडा ते बिंबिवीत असत. म्हणजे
बोलण्याची कला. त्यांच्या जिभेवर साक्षात लक्ष्मी विराजमान होती. म्हणजे इतकी त्यांची वाणी शुद्ध, मधुर आणि गोड होती. तर ही झाली मन संमोहन कला. ही कुठली कला आहे त्यांची? चौथी. पहिली कला कुठली झालेली आहे? श्रीसंपदा, दुसरी भूसंपदा, तिसरी अ, कीर्ती आणि चौथी मन संमोहन. संमोहन म्हणजे हिप्नॉटाइज म्हणजे ते त्यांना हिप्नॉटाइज केल्यासारखं व्हायचं. कुणी त्यांच्या सानिध्यात गेले की त्यांचा सारखाच व्हायचा. श्रीकृष्ण जसं सांगतील तसंच करायचे. कारण त्यांच्यात ती ताकद होती. ती संमोहन करण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यानंतरचा त्यांचा गुण किंवा कला म्हणूया, तर पाचवी कला आहे लीला. लीला म्हणजे चमत्कार करणे. होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी. म्हणजे न होणारी गोष्ट अशक्य ही शक्य करत आणि शक्य गोष्टीला अशक्य करून टाकत. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती होणारी आहे, पण ती त्यांच्या जर मनात आलं व्हायची नाही, तर ती तशी न होण्याची स्थिती निर्माण करत. आणि एखादी न होणारी जरी गोष्ट असली आणि त्यांना जर वाटली की व्हावी, तर ते न होणारी अशक्य ती शक्य करत. म्हणजे शक्यास अशक्य करणे आणि अशक्यास शक्य करणे श्रीकृष्णजी जाणत होते. ही कला त्यांच्याकडे होती. त्या कलेला काय नाव दिलेलं आहे? लीला. अनेक लीला केलेल्या आहेत बाबा. गोवर्धन पर्वत उचललेला आहे श्रीकृष्णाने, कालिया मर्दन केलेलं आहे. शिवाय तो पुतना राक्षसनीचा वध केलेला आहे. छोटा अगदी बाळ होते. तिनं ते दूध पाजवायचं निमित्त करून आलती एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन. तर तिच्या स्तनाचा चावे घेऊन अगदी तो तिथंच तिला खलास केलेला आहे पुतना राक्षसनीला. शिवाय लहान असताना अ, अ, त्यांनी आईला हट्ट धरला होता की मला चांदोबा म्हणजे चंद्र दाखव. मग त्या यशोदा माता म्हणते, "मी कसं दाखवणार चंद्र वगैरे?" त्यावेळेला मग लीला केली आणि मग बघ म्हणलं तोंड केलं. त्यावेळेला ते पूर्ण सृष्टी त्यांनी त्यांच्या तोंडामध्ये दाखवली. सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे, सगळ्या गॅलेक्सीज हे सगळं बघून यशोदा माता बेशुद्ध पडलेली आहे. म्हणजे अ, त्यावेळेस तरी तिला कळावं की आपला मुलगा असामान्य आहे. अगदी देव अवतार किंवा देवच आहे. तरीसुद्धा यशोदा मातेला ह्या मायाजालामुळं बेशुद्धीतनं उठल्यानंतर तिला ते आठवलं सगळं सूर्य, चंद्र, तारे हे दिसले. परंतु श्रीकृष्ण कुणी असामान्य हे अजून पण तिला लवकर कळालं नव्हतं. म्हणजे अ, हे मायेमुळं किंवा कलियुगामुळं, कलीमुळं. तसंच त्यानंतरची जी हे आहे कला श्रीकृष्णांची, अ, 5वी कला झाली लीला, 6वी कला कांती. कांती म्हणजे चेहऱ्यावरचं तेज, आभामंडल. त्यांचं इतकं आभामंडल तेजस्वी होतं, ओजस्वी होतं. त्यांच्याकडे असं म्हणजे पाहिलं की माणसाला असं म्हणजे देहभान विसरून जायचं. त्यांचं रूप इतकं रूपवान होते श्रीकृष्ण, की त्यांना बघतच राहावं वाटतं. म्हणजे असा एकदा जर आपण श्रीकृष्णांना जेना बघितलं, की बघतच राहावं. अक्षय पापणीसुद्धा खाली पाडू नये. असं म्हणजे इतकं कटाक्ष बघत राहावं. इतकं सुंदर राजबिंड त्यांचं स्वरूप होतं आणि चेहऱ्यावर इतकं तेज होतं. तेजपुंज जसं की हजारो सूर्य त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. इतकं तेज, कांती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो नूर होता, तो कोहिनूर कुठं लागावा आपला कोहिनूर हिरा. त्याच्यापेक्षा हजारो कोहिनूर त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या हास्यात. त्यांनी श्रीकृष्णांचे हास्य जे होतं, त्यांचे हजारो कोहिनूर त्याच्यावरून ओवाळून टाकावेत. असं इतकं सुंदर हास्य होतं. आणि त्यांचं वदन म्हणजे सावळे सुंदर. आपण विठोबाचं हे आहे बघा, विठोबा म्हणजे श्रीकृष्णजी. तर रूप मनोहर. मनोहर म्हणजे एकदम विलोभनीय असा त्यांचा चेहरा होता. म्हणजे बघतच राहावं इतकी कांती, इतका तेजपुंज चेहरा. जसं स्वामी विवेकानंदजीचा होता. स्वामी विवेकानंदजीचा चेहरा इतका तेजपुंज होता, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा 8 कला होत्या. स्वामी विवेकानंदजीमध्ये सुद्धा. आणि श्रीकृष्णजीमध्ये किती आहेत? 16 कला म्हणजे दुप्पट कला आहेत. रामजीमध्ये किती होत्या? 12 कला. आणि आत्ताच्या अगदी लेटेस्ट कलियुगामध्ये अ, नरेंद्र मोदीजी आणि योगीजी
हे सुद्धा 8 कलांनी युक्त आहेत, म्हणजे अगदी विवेकानंदासारखे आहेत. ओके. त्यानंतर एक्सक्यूज मी, 7वी कला आहे विद्या. विद्या म्हणजे ज्यांना 14 विद्या अवगत होत्या. आता 14 विद्या म्हणजे कोणत्या? धनुर्विद्या असली विद्या, किंवा ज्याला 4 वेदाचं ज्ञान आहे, राजनीती ज्याला माहिती आहे, व्याकरण ज्याला माहीत आहे, समाजकारण ज्याला माहिती आहे, कूटनीती ज्याला माहीत आहे, शिवाय ज्याच्याकडे त्रिदृष्टी किंवा त्रिकालदृष्टी म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य हे तिन्ही दृष्टी आहे, जसं संजयाकडे होती. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, म्हणजे त्रिकाल ज्ञान. पुढे काय घडणार आहे, मागं काय घडलं होतं, आता काय घडणार आहे, हे सगळं नॉलेज ज्याच्याकडे आहे, म्हणजे ज्याचा तिसरा नेत्र उघडलेला आहे, ज्याच्या तिन्ही पण इला, पिंगला, सुषुम्ना नाड्या ॲक्टिवेट आहेत आणि सुषुम्ना नाडी जागृत झाल्यामुळे त्याचे जे 7 चक्र आहेत शरीरातले 7 चक्र कोणकोणते त्या दिवशी मी सांगितलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये. तर आपलं हे आज्ञाचक्र असेल, आज्ञाचक्र म्हणजे इथं, किंवा सहस्त्राचक्र इथं, किंवा असे जे किंवा मणिपुरम चक्र असेल, हे जे ज्यांचे 7 चक्र ॲक्टिवेट आहेत, म्हणजे 7 चक्र ज्यांची उघडलेली आहेत आणि त्या चक्र ज्या वेळेला उघडलेल्या असतात त्यावेळेला ह्या पृथ्वीवर काय, सगळ्या गॅलेक्सीमध्ये काय आहे, ब्रह्मांड म्हणजे काय, ब्रह्मांड निर्माण का झालं, ब्रह्मांड आणि आपलं म्हणजे ह्या सूर्य आणि पृथ्वीचं अंतर किती, अगदी सगळं मन इतकं म्हणजे वाऱ्यापेक्षाही दुप्पट वेगानं ज्याचं मन पळतं आणि हे सगळ्याच नॉलेज ज्याच्याकडे असतं, म्हणजे नॉलेज संपादन असतं असं, म्हणजे ज्याचे 7 चक्र ॲक्टिव्हेट आहेत, ज्याची सुषुम्ना नाडी चालू आहे, जागृत झालेली आहे, आणि ज्याचा थर्ड आय ओपन आहे, असं. आणि असा तो त्रिकालज्ञानी, वेदज्ञान, 4 वेद, यजुर्वेद, रघुवेद, सामवेद, अथर्ववेद, हे ज्यांना मुखोद्गत आहे, पाठ आहे. शिवाय क्रीडा विद्या, क्रीडा म्हणजे खेळ, गायन, नृत्य, नाटक, संभाषण चातुर्य ज्याच्याकडे आहे, संगीत आहे ज्याच्याकडे, पोहण्याची कला असेल, घोडेस्वारी असेल, धनुष्यबाण चालवण्याची कला असेल, नृत्य करण्याची कला असेल, संभाषण चातुर्य असेल, कायदे पंडित असेल, शेती विज्ञान असेल, विश्वविज्ञान असेल, पूर्ण विश्वाचा अभ्यास, असं हे सगळ्यांनी, किंवा राजनीती, श्रीकृष्ण हा हुशार नीती करणारे होते, त्यांच्यासारखा राजकारणी कुणीच नाही, इतके हुशार. कुण्या वेळेला कुठला निर्णय घ्यायचा, कूटनीती कुठं अवलंबायची, किंवा युद्ध कौशल्य त्यांच्याकडे सारखं कुणाकडेच नव्हतं. म्हणजे काय काय आपण हे करायचे, रणनीती कशी आखायची, शत्रूला जर्जर कसं करायचं, शत्रूवर कुण्यावेळी कोणतं संधान साधायचं, हे सगळं नॉलेज श्रीकृष्णजींना होतं. म्हणजे 14 विद्या त्यांना होत्या, अवगत होत्या. तर ही विद्या 7वा त्यांचा जो हे आहे कला किंवा गुण, तर विद्या. आता 8वी कला कोणती आहे, तर विमला. विमला म्हणजे छल, कपट, भेदाभाव रहित अवस्था, म्हणजे ज्यांच्यामध्ये छल नाही, कपट नाही, भेदाभेद नाही, हा गरीब, हा श्रीमंत, किंवा हा धनाढ्य, हा रंक, हा राजा, असा कुठलाही भेदभाव नाही, किंवा हा स्त्री आहे, पुरुष आहे, असं नाही. कुणीही त्यांच्याकडं जे येतील, याचक असतील किंवा मदतीची अपेक्षा घेऊन कुणीही आलं तर त्यांना ते मदत करत. मग ते पाहत नसत की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा छोटा आहे, हा ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा, असं नाही. सर्व समान ज्याची दृष्टी आहे, ज्याचं हृदय अगदी शुद्ध, अगदी स्वच्छ, अगदी म्हणजे प्युअर माइंडेड आहे, असा, म्हणजे छल कपट विरहित, भेदभाव विरहित, म्हणजेच विमला ही कला त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे सगळं, देव म्हटले की सगळे समान, कारण आपण सगळी देवाची, परमेश्वराची लेकरं आहेत, आणि आईवडिलाला सगळे लेकरं जसे सारखे असतात, तसं देवाला सगळे, मग ते गरीब असोत, श्रीमंत असोत,
कुठल्याही जातीचा असो, त्यांना असा भेदाभेद नसतो. सगळ्यावर समदृष्टीनं प्रेम करणारे. असे आता देवाने आपल्याला ऑक्सिजन दिलेला हवेमध्ये. काही श्रीमंत लोकांना जास्त ऑक्सिजन घे नाकातून ओढ आणि गरिबांना कमी ऑक्सिजन ओढ असं म्हटलेत का? नाही. सगळ्याला समान, पाणी समान, पाऊस समान, सगळं समान आहे. हे भेदभाव करणे, कमी जास्त करणं किंवा एकमेकांना छळणं, हे सगळं मानवी गुण आहेत आपल्यातले. दैवी गुण नाही आहेत ते. तर श्रीकृष्णाकडे असले छलकपटी गुण नव्हते. अगदी शुद्ध अंतःकरण होते. तसेच 9वी जी कला आहे, उत्कर्षणी. उत्कर्षणी म्हणजे लक्ष्य प्राप्ती करण्याची कला. जे मनात जे ध्येय आहे, एम आहे, त्यांना ठरवलंय ते ॲट एनी कॉस्ट, म्हणजे बाय हुक ऑर बाय क्रूक, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ती साध्य करायचं. त्याला उत्कर्षणी कला त्यांच्याकडे होती. म्हणजे त्यांच्या मनात आले रे आले हे असं करायचं तर ते करणारच. म्हणजे त्यात बदल होणार नाही. तर परमेश्वरच आहेत ना श्रीकृष्ण, मग त्यांना काय अशक्य आहे का? तर 16 गुण, अजून गुण सुद्धा कमी नाहीत. रामाकडे 12 गुण होते, पण श्रीकृष्णाकडे 16 कलांनी युक्त होते, म्हणून त्यांना कुठलीही अशक्य नाही. म्हणून उत्कर्षणी कला होती. ही झाली 9वी कला. 10वी कला ज्ञान. तर त्रिकाल ज्ञान होतं त्यांच्याकडे. तिन्ही काळाचं ज्ञान, भूत, भविष्य, वर्तमान असं ज्ञान होतं. आणि ज्ञानदाता होते ते. जगाला ज्ञान देण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. आपल्याला गीतेच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला मनुष्य देहाला, जरी त्यांनी गीता अर्जुनाला सांगितलेली असली, अर्जुन म्हणजेच हा देह, आपल्याला गीता सांगितलेली की जीवन जगत असताना आपण जीवनाला कसं सामोरं जायचं हे गीता वाचल्यावर आपल्याला कळतं. म्हणजे कुठलाही प्रसंग जीवनात आला तर त्याला कसं धैर्यानं, साहसानं त्याला मात करायची किंवा त्याला फेस करायचं हे श्रीकृष्णजींनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून भगवद्गीता ही प्रत्येकाने वाचलीच पाहिजे आणि सगळ्या सिलेबसमध्ये, अभ्यासामध्ये भगवद्गीता असायला हवी म्हणजे हवीच. परंतु दुर्दैव आपलं की आपलं हिंदुस्थान म्हटलं जातं आपल्या देशाला, परंतु हिंदूचं कुठलंही शिक्षण दिलं जात नाही. म्हणजे आपली भगवद्गीता नाही, 4 वेद नाही, काही नाही. बाहेरचे ह्याच्यात बघा किंवा दुसऱ्या कास्ट, आता उदाहरणार्थ मुस्लिम लोकांचं ते काय कुठल्या शाळा त्यांचे ते मदरसे, हां, तर तिथं कुराण शिकवलं जातं. शिवाय हे ख्रिश्चन लोकांचं तिथं बायबलचं शिकवलं जातं. परंतु आपलं दुर्दैव की हिंदुस्थानामध्ये, भारतात सुद्धा आपल्या थोर पुरुषांचं किंवा 4 जे हे आहेत, वेद आहेत, त्यांचं नॉलेज किंवा भगवद्गीता शिकवली जात नाही आणि ते असणं फार गरजेचं आहे. तर हे झालं ज्ञान. म्हणजे दाता होते. दाता म्हणजे देणारा, ज्ञान देणारे, प्रत्येकाला ज्ञानामृत पाजणारे, ज्ञानाचं अमृत देणारे, असे श्रीकृष्ण. त्यानंतर 11वा त्यांची जी कला होती ती क्रिया. क्रिया म्हणजे काम करणे. काम म्हणजे वर्क इज वर्शिप. म्हणजे कार्य करण्याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. कार्य करण्यास प्रवृत्त केलेलं आहे प्रत्येकाला. आता ज्यावेळेला युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाच्या हातातनं शस्त्र गळून पडलं, कारण त्यांना मोह त्यांच्यामध्ये जागृत झाला, माया जागृत झाली. म्हणे मी युद्ध करतोय ते माझे भाऊच आहेत, भावंड आहेत, माझे आजोबा आहेत समोर, माझे काका आहेत, माझे मामा आहेत, यांच्या विरुद्ध मी कसं युद्ध करणार? हे तर सगळे माझेच आहेत. मग श्रीकृष्णाने त्याला गीता ज्ञान दिले. हे सगळे तुझे आहेत ना? ठीक आहे. मग तुझे आहेत तर तुझा तू कधी विचार केलाय का त्यांनी? या दुर्योधनाने तुझा विचार केला का? किंवा हे मामाने सुद्धा अधर्माचीच साथ दिली. आजोबा बी तिकडूनच गेले. यांनी तुझा कधी विचार केलाय का? तर नाही. मग तू का त्यांचा करतोस? आणि करणारा तू कोणी नाही. तुला वाटतं की मी यांना मारायला लागलोय. तू काहीच करत नाहीस. करणारा करविता मी आहे. मी म्हणजे श्रीकृष्ण. तू फक्त साधन आहेस. करता करविता कोण? मारणारा कोण आहे? मीच आहे. मरणारा सुद्धा मीच आहे. तिथं जो तुझा आजोबा म्हणतोस किंवा काका म्हणतो जो किंवा चुलत भाऊ जो मरून पडणार आहे युद्धात, तो सुद्धा मीच आहे. कारण त्यातलं चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य. जे बाहर अंदर है वोच बाहर है.
तुझा बी देह पंचमहाभूताचाच आहे, माझा पण देह. तुझ्यात बी चैतन्य आहे, माझ्यात बी आहे. आता मानव म्हणून तुझ्यात गुण कमी असतील, 5 किंवा 6 गुण असतील. माझ्यात 16 आहेत, मी देव आहे. परंतु तू आणि मी एकच तत्व आहोत ना. मारणारा मीच, मरणारा मीच, मारायला लावणारा मीच. हे सर्व सगळं ड्रामा आहे. ड्रामा म्हणजे नाटक आहे. त्यामुळं तू स्वतःवर दोष देऊ नकोस. तू तुझ्या हातानं बाण सोडतो म्हणजे तू मारतो नाही. मारायला लावणारा मीच आहे. रक्षण करता पण मीच आहे. मरणारा पण मीच आहे. पण जो धर्मानं वागतो त्याचं रक्षण करणं आणि जो अधर्मानं वागतो त्याचा नाश करणं हे माझं काम आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, सज्जनांना त्रास दिला जातो, अधर्माची सीमा वाढते किंवा सीमा पार होतो, त्यावेळेला परमसीमेला पोहोचतो अधर्म. त्यावेळेला मला भक्तांच्या रक्षणासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांचा नाश करण्यासाठी पृथ्वीतलावर यावं लागतं आणि त्याप्रमाणेच मी आलेलो आहे. त्यामुळं तू स्वतःवर श्रेय लादून घेऊ नको, पाप पुण्य हे विचारात पडू नकोस. तू फक्त कर्तव्य करत जा. कर्तव्य कर. असं म्हणून सल्ला त्यांनी गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला दिलाय. अर्जुनाला म्हणजेच आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं क्रिया, ही 11वा गुण. 12वा गुण कुठला? योग. श्रीकृष्णासारखं योगी कोण येतात? जसं की आदियोगी कोण आहेत? शंकर महादेव. तसंच श्रीकृष्ण सुद्धा योगी आहे. ध्यान, धारणा, सगळ्या प्रकारची योग अवगत असणारे आणि योगाच्या साह्याने कुठलेही अनुमान, अगदी त्यांना सांगितलं श्रीकृष्णाला की सूर्य आणि पृथ्वीचं अंतर किती आहे किंवा तेवढ्या किती वेळात आपण पोचू शकू, हे सगळा अंदाज वेध घेणारं असं नॉलेज म्हणजे योग. हे सुद्धा योग ते कला त्यांच्याकडे होती. ही झाली 12वी कला. 13वी कला कुठली आहे श्रीकृष्णाची? प्रहवी. प्रहवी ही नावाची कला आहे. त्यामध्ये विनयशीलता. प्रहवी म्हणजे विनयशीलता. श्रीकृष्ण किती विनयशील होते. एवढे मोठे राजे होते, पण ज्या वेळेला श्रीकृष्णाचे मित्र सुदामा, अगदी गरीब ब्राह्मण होता ना सुदामा. सुदामा आल्यावर श्रीकृष्ण सिंहासनावर उठून त्याच्या स्वागतासाठी पळत गेलेले आहेत आणि त्याला कडकडून मिट्टी मारलेली आहे. म्हणजे कुठलाही भेदाभाव नाही, विनयशीलता आहे, नम्रपणा आहे आणि मैत्रीची जाण आहे. श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्रीचं उदाहरण दिलं जातं. मैत्री असावी तर श्रीकृष्ण आणि सुदामासारखी. आणि त्यांना गर्व होता का मी इतका मोठा राजा आहे, मी ह्या गरीब ब्राह्मणाला माझी भेटायची काय गरज आहे, त्याचं काम आहे, तो येईल ना, मी काय जाऊ त्याला स्वागत करायला, असं म्हटले का श्रीकृष्ण? कारण त्यांच्याकडे विनय होता. विनय म्हणजे नम्रपणा होता. विद्या विनयानं शोभते, तसं त्यांच्याकडे नम्रता हा गुण खूप होता श्रीकृष्णाकडे. म्हणजे गर्व अहंकार नव्हता. मग ह्यालाच प्रहवी कला असे म्हणतात. त्यानंतर 14वी कला त्यांच्याकडे जी होती ती सत्य. श्रीकृष्ण हे सत्याचे उपासक होते किंवा सत्याचे पुरस्कर्ते होते. सत्यच त्यांना आवडायचं किंवा सत्यच ते बोलायचे कसलीही परिस्थिती आली तरी. अगदी कटू वचन असलं तरी ते सत्य बोलल्याशिवाय राहत नसत श्रीकृष्ण, असा त्यांचा गुण होता. एकदा काय झालं, शिशुपालाची आई श्रीकृष्णांची आत्या लागत होती. शिशुपालाची आई म्हणजे श्रीकृष्णाची आत्या. तर ती आत्या विचारते, शिशुपालाचं मरण माझ्या मुलाचं मरण कशामध्ये सांग. तू परमात्मा आहेस, देवतातुल्य आहेस, तू कुठल्या तरी असामान्य आहेस, तुला हे सगळं कळतं, तर माझ्या मुलाचं मरण कशात आहे मला सांग. त्यावेळेस श्रीकृष्णाने म्हणले, तुझ्या मुलाचं मरण माझ्या हातून आहे. म्हणजे आत्या आहे आणि आता तुझ्याच मुलाचं मरण मीच तुझ्या मुलाला मारणार आहे सांगायला पण किती धाडस लागलं असेल. पण ते विधिलिखित होतं ना, कारण शिशुपालाचं मरण श्रीकृष्णजींच्या हस्तेच होणार होतं. मग त्यांनी काय लपवून ठेवलं का? सांगितलं. मग तिला किती दुःख वाटलं असेल, माझा भाच्याच माझ्या मुलाला मारणार आहे म्हटल्यावर. वाटलं असेल. आणि काही दिवसांनी कधी मरणार आहे म्हटल्यावर ते सुद्धा सांगून टाकलं. अगदी किती वर्षांनी, 12 वर्षांनी, 13 वर्षांनी अजून मरणार आहे वगैरे सांगितलं. त्यामुळं ती माता जुरणीला लागली, माझा मुलगा मरणार आहे. पण झाकून ठेवलं का नाही, कारण त्यांना कटू सत्य, कितीही कटू असलं तर ते सांगणारच. म्हणजे निर्भीड
आणि कटू सत्य. म्हणजे कुणाला तरी चांगलं वाटावं म्हणून असत्याचा त्यांनी खास घेतले नाही किंवा खोटं बोललेलं नाही जीवनात. नेहमी सत्य, सत्याची खास धरलेली आहे. कारण श्रीकृष्ण हे काय आहेत? 16 गुणांनी आणि सत्यवचनी आहेत. त्यामुळे त्यांना असं कुणाला अंधारात ठेवून किंवा खोटं आश्वासनं देत नव्हते ते. जे असेल ते धडाडपणाने जे त्यांच्या मनात आहे ते सांगत. म्हणजे सत्यवचनी होते. त्याप्रमाणे 15वी कला कोणती त्यांची? इसना. इसना ही कला त्यांच्याकडे होती. इसना म्हणजे काय? प्रभाव दाखवणे. कुठेही गेले की सभा त्यांनी जिथं जाईल तिथं त्यांचा प्रभाव व्हायचा. कुठेही जाऊ. कौरवामध्ये गेले तरी श्रीकृष्णाचाच उदो व्हायचा. पांडवाकडे आले तर बी श्रीकृष्णांचाच उदो व्हायचा. म्हणजे जिथं जाईल तिथं त्यांची छाप पडायची, इम्प्रेशन पडायचं. द फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तिथं गेलं की त्यांनी जिंकलं ते मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलो म्हटल्यासारखं. ते जिथं जात तिथं ते तिथल्याला सगळ्याला जिंकून घेत, त्यांची मनं जिंकून घेत. कारण त्यांच्याकडे सगळंच. त्यांची वाणी श्रेष्ठ होती. पुन्हा संभाषण चातुर्य त्यांच्याकडे होतं. वाक्चातुर्य होतं म्हणजे भाषणाची कला होती आणि संमोहन कला होती. जितके लोक त्यांचं ऐकतील ते संमोहित झाल्याशिवाय राहतच नसत. त्यांनी अशी बीन वाजवली की ती गवळणी वेड्या होऊन जायच्या. त्यांनी ताक जरी करत असलं तर ताकाचं भांडं तिथंच टाकायचे पळायचे. सासू ओरडा, अगं पळाली कुठे, तर ते ऐकायला पण तयार नाही. म्हणजे इतकं मंत्रमुग्ध अवस्था त्यांची होत. कारण त्यांच्या भासुरीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या जिभेमध्ये साक्षात सरस्वतीचा वास होता. आणि इसनाही म्हणजे प्रभाव टाकण्याची कला होती त्यांच्याकडे. ही झाली 15वी कला. आणि 16वी कला जी श्रीकृष्णांच्या अंगी होती